नमस्कार. खर तर काय बोलावं सुचत नाही. डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत, ओठावर शब्द सुचत नाहीत. काही माणसे आपल्या आयुष्यात आपले काहीही नसताना आपले अगदी खूप काहीसे होऊन जातात. असंच काहीसं नातं पिंपरी चिंचवड वासियांचंच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय, खूप जड वाटते हे शब्द उच्चारताना, पण दुर्दैवाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबत असंच काहीसं नातं असंख्य जनमानसाचं होतं. आणि त्याचाच प्रत्यय काल बारामतीतील काटेवाडी येथे त्यांच्या विद्या प्रांगणात त्यांच्यावर जेव्हा अंत्यविधी झाला, तो प्रत्यक्ष तिथे बघून अनुभवणाऱ्या आणि टीव्हीवर बघणाऱ्या असंख्य लोकांना याची जाणीव झाली. असं म्हटलं जातं, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंतोपि न शोषयति मारुता. पण हे खरंच ऐकायला, बघायला, वाचायला सोपं वाटतं, पण जेव्हा आपल्या जवळचं कुणी जातं तेव्हा हे सगळ्या गोष्टी मनाला पटत असून, सत्य कळत असून एक सत्य वळत नाही. अजितदादा पवार हे 5 अक्षरी नाव, काय गारुड होतं या माणसाचं, भयंकर गारुड होतं. या माणसावर टीका झाली, आरोप झाले, एक कल्ली दादागिरी, काय 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 पद्धतीचे आरोप केले गेले. पण तरी हा माणूस शेवटपर्यंत असंख्य जनतेच्या गळ्यातला ताईत होता, खऱ्या अर्थाने लोकनेता होता. हे काल अनेकांनी अनुभवलं. करते इतक्या मोठ्या माणसाबद्दल एकेरी शब्द उच्चारताना सुद्धा एक मनात गिल्टी ती, पण हे फक्त आत्मीयतेतून आले. कारण अजितदादा पवार हे व्यक्तिमत्वच असं होतं. खर तर मी मूळचा औषध दुकानदार, पण 2007 पासून मुळात आधीपासून असलेली पत्रकारितेची आवड मला स्वस्त बसू देत नव्हती. आणि तेव्हाचे लोकसत्ताचे ज्येष्ठ वार्ताहर विवेकानंद यांच्यामुळे मला काही काळ का होईना पत्रकारितेचं लुडबुड करता आली. मी रमलो असं नाही म्हटलं, पण त्या दरम्यान अजितदादाचं नाव पिंपरी चिंचवड शहरात गाजत होतं. आधी रामकृष्ण मोरे यांच्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहर रामकृष्ण मोरे यांचं असं म्हटलं जायचं. मनपात रामकृष्ण मोरे सरांची सत्ता होती. त्यानंतर अजितदादा पवार जसे जसे पिंपरी चिंचवड मध्ये गेले, त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकास ओळखला, पिंपरी चिंचवड शहराचं महत्व ओळखलं. आणि या शहरावर सत्ता मिळवण्यासाठी बघता बघता आपले सर्व काही, म्हणजे अस्त्र वापरले म्हणा, शस्त्र वापरले म्हणा, बुद्धी वापरली म्हणा, आणि बघता बघता अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरावर एक हाती साम्राज्य काबीज केलं. वस्तुतः याच्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही, हीच सत्य आहे. पिंपरी चिंचवड मधले कुठलेही ज्येष्ठ नेत्यांना जर तुम्ही विचारलं तर हेच सांगतील की अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहरावर एक हाती वर्चस्व निर्माण केलं होतं. पण त्याला अपवाद 2017ला झाला. त्यांचे 2 खंदे शिलेंदार स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप आणि भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी दादाची साथ सोडली आणि कधी नव्हता तो चमत्कार घडला. पिंपरी चिंचवड मध्ये दादांची सत्ता गेली. पण त्यानंतरही दादांनी पिंपरी चिंचवड शहरावर वेगवेगळ्या माध्यमातून आपले मंत्रीपद असताना माझ्या हातून सत्ता गेली म्हणून कुठलाही राग न धरता पिंपरी चिंचवड शहरावर ते नेहमीच म्हणायचे की बारामती माझी जन्मभूमी आणि पिंपरी चिंचवड माझी कर्मभूमी. अजितदादांनी या कर्मभूमीवर नितांत प्रेम केलं आणि खरंच म्हणूनच पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी असं गौरवलं गेलंय, एकदा नव्हे दोनदा. आणि ही प्रत्येक पिंपरी चिंचवड वासियांसाठी अत्यंत अभिमानाची, गर्वाची बाब आहे. अजितदादाबद्दल आज राज्यभरातून भरभरून बोललं जाते. दादा खरंच त्याला पात्रच होते, म्हणूनच इतकं प्रेम त्यांच्यावर करतात. विरोधी पक्षातले लोक त्यांच्यासाठी हमसून रडलेले मी डोळ्यांनी पाहिलं. त्यांच्या पक्षातले नेत्यांना तर कंठ फुटत नव्हता. जे अत्यंत मोठी मोठी खंदी वक्ते
त्यांना मी आज हमसून रडताना पाहिलं. इतक्या मोठ्या नेत्याबद्दल बोलणे इतके मी काही मोठा वक्ता नाही, पण एकूणच आज अजितदादांबद्दलच गेल्या 2-3 दिवसापासून व्यक्त होणारं मत पाहता असं वाटतं की दादा खरोखरच एक खूप महान आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी फार मोठं वरदान होते. 66 वर्ष 6 महिने 6 दिवस. खरं जर म्हटलं तर हे काय तसं राजकारणी लोकांचं जायचं वय नसतं. या वयात सत्ता मिळायला सुरुवात होते. दादांनी 33 वर्षापासून राजकारणात होते. मागच्या 15-20 वर्षात दादा महाराष्ट्र राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री पदी विराजमान होते. हाही एक विक्रम आहे असं म्हटलं जातं. आपल्या कित्येक इच्छा दादानी कधीच लपवले नाही. होय मला मुख्यमंत्री व्हायचं, मी काय आयुष्यभर सामान्य कार्यकर्ताच राहायचं का, मी काय उपमुख्यमंत्री राहायचं का, असं भर सभेत लाखोच्या लोकांसमोर दादा खुल्या दिलाने बोलायचे आणि लोकांना ते आवडायचं सुद्धा. हा दादाचा रोखठोक स्वभाव लोकांना अत्यंत आवडत होता. पण काही गोष्टी कोणाच्या हातात नसतात. बारामतीला प्रचारासाठी निघालेले दादा विमानात 8:30 बसले आणि पुढच्या पाऊण तासात त्यांना काळा निगळंकृत केलं. कोणाला वाटलं होतं की अजितदादाबद्दल अशी बातमी ऐकायला मिळेल, पण या महाराष्ट्र राज्यातला एकही व्यक्ती असा नसेल, एकही व्यक्ती जो ही बातमी ऐकून हळहळा नाही. आणि खऱ्या अर्थाने हीच पोच पावतीये. इतक्या मोठ्या नेत्याला यापेक्षा जास्त प्रेम काय असावं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नंतर विलासराव देशमुखांच्या मृत्यूलाही मी गोपीनाथ मुंडे तर आमच्या मराठवाड्यातले अत्यंत मोठे नेते होते. गोपीनाथरावांचं म्हणजे आम्हाला 87-88 पासून जसं जसं थोडंफार आम्हाला कळायला लागलं राजकारण, गोपीनाथराव मुंडेंचं कर्तृत्व आम्ही वाढतं कर्तृत्व आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. तितकी समज नव्हती तरी कळत होतं की हे नाव महाराष्ट्रभर गाजणार आहे. आणि तसंच झालं. त्या गोपीनाथरावांच्या मृत्यूनंतर आज महाराष्ट्र राज्यात इतक्या मोठ्या संख्येने जनसमुदाय कोणाच्या अंत्यसंस्काराला मी पाहिला नव्हता. अजितदादाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. पिंपरी चिंचवड शहराचे खऱ्या अर्थाने विकासाचे शिल्पकार अजितदादा गेलेत. पण आता काही झालं तरी अजितदादा परत येऊ शकत नाही. ही सत्य स्वीकारून आपल्याला पुढे चालावं लागणार आहे. काळ कोणासाठी थांबत नाही, तो या प्रकरणाने थांबणार नाही. त्यामुळे सत्य स्वीकारून पुढे चालणं हेच खऱ्या माणसाची निशाणी ठरेल. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या उर्वरित स्वप्नांना राष्ट्रवादीच्या आत्ता निवडून आलेल्या 37 नगरसेवकांनी पूर्ण करण्यासाठी तन मन धन लावून झटावं इतकीच अपेक्षा एक सामान्य माणूस पत्रकार म्हणून आपण त्यांच्यापासून करू. आणि भाजपच्या एकहाती सत्ता आलेल्या लोकांना आपण इतकीच विनंती करूयात की जी गोष्ट अजितदादांच्या स्वप्नातली होती ती तुम्ही पूर्ण करण्यासाठी पक्ष नेता हे न पाहता शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान फक्त लक्षात ठेवा. आणि दादांनी ज्या पिंपरी चिंचवड शहराला राज्यभर मोठं केलं त्या पिंपरी चिंचवड शहराला आपण सगळे मिळून देशभर मोठे करण्यासाठी प्रयत्नत राहूया. आणि मला वाटतं हीच खरी तर अजितदादा यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. मी विवेक कुलकर्णी माझं पिंपरी चिंचवड या चॅनेलच्या वतीने आणि आपल्या शहरवासियांच्या वतीने आदरणीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांच्या पावन आत्म्याला सद्गती मिळावी इतकीच परमेश्वराकडे प्रार्थना. आणि आपण सामान्य माणसं आहोत. आपल्या आयुष्यात चमत्कार आपण चमत्कार श्रीमंतच का व्हावेत. पुन्हा अजितदादा कुणाच्या न कुणाच्या रूपाने पुन्हा एकदा जन्माला यावेत आणि त्या जन्मातून त्यांनी शहराचा उर्वरित विकास पूर्ण करावा ही भाबडी आशा आहे. खरं तर ही भाबडं स्वप्न ही भाबडी आशा आहे. पण इथंच आपण सामान्य माणसं असतो. आणि माझ्या पिंपरी चिंचवडला खऱ्या अर्थाने मलाही माझ्या जिवंतपणी खूप खूप मोठं झालेलं पाहायला आवडतं. कारण बीड हे माझी जन्मभूमी असली तरी मला पिंपरी चिंचवड शहराने खूप काही दिलं. त्यामुळे मीही या वृद्ध प्रसंगी दादांना फक्त श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती.